माझं नाव किसन गोपीनाथ शिंदे, वय वर्ष 70, राहणार बोरानगर. रावसाहेब पटवर्धन पतसंस्था जी आता प्रवरा नागरिक आहे म्हणून त्यात किती वर्ष झाले ठेवी ठेवलेल्या आहेत आणि काय घडले, किती पैसे तुमचे सगळे? रावसाहेब पटवर्धन तथा प्रवरा पतसंस्था या पतसंस्थेत 2014 साली मी सेवानिवृत्त झालो आणि त्या पतसंस्थेत पैसे ठेवले आणि त्यावेळेसच ती पतसंस्था बंद पडली. किती ठेवले पैसे? त्यावेळेस माझे 12 लाख आहे. ठेवीदार भरपूर आहेत, ठेवीदार एवढे सांगता नाही येणार, पण 250 ठेवीदार आम्ही कोर्टामध्ये केस दाखल केली. 2014मध्ये बंद पडली. मग असेच आमचे नेते मंडळी तयार झाली काही मध्यंतरी, आपण हे प्रयत्न करू ते प्रयत्न करू, कोणी काहीच नाही झालं त्याच्यामध्ये. आणि 2016मध्ये राधाकृष्ण विखे यांनी ती पतसंस्था प्रवरा पतसंस्था या नावाने चालवायला घेतली. आश्वासन दिलं ना, तुमचं पैसे जिवंत झाले, 1 रुपया सुद्धा बुडणार नाही, मी 10 कोटी टाकतो, नवीन संचालक मंडळ तयार करतो, त्यांना 10 कोटी टाकायला लावतो आणि तुमचे पैसे नील करतो. त्यांचे ते काहीतरी मीटिंग होती, त्याच्यामध्ये मी माझ्या नावाने अर्ज दिला होता आणि आमचे ठेवीदार पण होते 15-20. तर त्यावेळेस सांगितलं ते तुम्हाला जे करायचं ते करा, मी समर्थ आहे आणि तुम्ही उपोषणं करता, पत्रकाराकडे हे जाता, हे पेपरबाजी करता, अमकं करता तम करता, तुम्हाला जे करता येईल ते करा, मी समर्थ आहे म्हणे. राधाकृष्ण विखे. आंदोलनं भरपूर केले, आमदार लंके साहेबांनीच मदत केली आम्हाला, बायकोन नाही केली. आमची मागणी काय नाही, आम्हाला पैसे मिळावेत आणि आमचे जे ठेवी आहेत त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत, एवढंच आमचं म्हणणं आहे. आता ते घटना अशी घडली की माझे साडू आहेत, त्यांना मूलबळ नव्हतं, दोघंही वयस्कर आणि त्यांना शेती होती थोडी, त्यांना करता येत नव्हती, वाट्याने दिले तर व्यवस्थित होत नव्हती, म्हणून ती शेती विकली आणि या पतसंस्थेमध्ये पैसे ठेवले. ते 2020मध्ये एक्सपायर झालेले आहेत. बस त्यांना बी आजारी पडले, त्यांना बी औषधोपचारासाठी पैसा नव्हता, ते पण त्याच्यात गेले. आता ते मिळून माझ्याकडे हॉस्पिटलमध्ये मी गाडीवरून पडलो आहे, याचा बॉल गेला आहे, तो बॉल बदलला आहे, ऑपरेशन झालं आहे रविवारी. दवाखान्यासाठी सांगतो ना, मी हॉस्पिटलमध्ये यायला तयार नव्हतो. मला म्हणजे माझं 30/4/2024ला पडलो आहे मी आणि घरीच राहिलो मी. हॉस्पिटलमध्ये मला यायचंच नव्हतं, पैसे नाही तर जाणार कुठं. मग नातेवाईकांनी मला ॲडमिट केलं आणून इथं.